श्वास घेणे. फक्त घेणे. घेणे आणि टाकणे. सोडणे. सोडणे. हां, जा आरुष. आपण कोणत्या गॅसमध्ये घेतो ऑक्सिजन. आणि बाहेर कोणता सोडतो? कार्बन डायऑक्साईड. ओके. मग म्हणजे आपण काय करतो? ब्रीथ करतो. ब्रीथिंग करतो. असं सगळेजण करतात का ब्रीथ? कोण कोण करतात? मुलं, मुली, ॲनिमल्स, बर्ड्स, प्लॅन्ट, ट्रीज. बरोबर आहे. हा व्हाईट बोर्ड करतो का ब्रीथ? नाही. हा संगती ब्रीथिंग करतो का? चिमणी, ते कुंडीत लावलेलं प्लॅन्ट, हे गेट ब्रीथ करतं का? नाही. का नाही करत? कारण की ते लोखंडाचं आहे. ते नॉन लिव्हिंग थिंग आहे. काय आहे ते? नॉन लिव्हिंग थिंग. आपण काय शिकतोय? लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स फक्त ब्रीथ करतात, नॉन लिव्हिंग थिंग ब्रीथ करत नाहीत. मग लिव्हिंग थिंग्समध्ये ॲनिमल्स, बर्ड्स, प्लॅन्ट आणि आपण पण येतो त्यात, ठीक आहे. आणि ते सगळे काय आहेत? लिव्हिंग थिंग्स आहेत. का? कारण ते ब्रीथ करतात, ग्रो करतात, ओके नाही. त्यांना फूड, अन्नाची गरज असते, ओके नाही. मला सांग, व्हाईट बोर्ड का करत नाही मग ब्रीथ? कारण की ते नॉन लिव्हिंग थिंग. हां, एक्झॅक्ट. आता लक्षात आलं तुझ्या. समजलं लिव्हिंग थिंग्स कशाला म्हणायचं आणि नॉन लिव्हिंग थिंग्स कशाला म्हणायचं. ओके, चल क्लॅप कर. नाकाने. नाकाने ब्रीथ करतो, बरोबर आहे. तुला माहिती आहे मासा कशाने ब्रीथ करतो? मासा कशाने ब्रीथ करतो माहिती आहे? त्याच्या नाकाने. त्याच्या नाकाने ब्रीथ करतो? नाही. तुला माहिती आहे फिश कशाने ब्रीथ करतात माहिती आहे? त्यांच्या नाकाने नाही ब्रीथ करतात. ते त्यांच्याकडे कल्ले असतात 2 साईडला, त्याने ब्रीथ करतात. ओके. आणि जे इन्सेक्ट्स असतात ना, छोटे छोटे मुंग्या वगैरे, अँट असतात ना, ते त्यांचे छोटेसे होल असतात 2, त्याच्याने ब्रीथ करतात. ओके. मग त्याच पद्धतीने, आणि आपण कशाने ब्रीथ करतो? आपल्या नाकाने, लंग्सने. ओके. तर जे लंग्स आपल्याला आहेत तर ते प्लॅन्टला आहेत का? तर नाही. तर प्लॅन्टला त्यांच्या टाईपचे लंग्स आहेत, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? स्टोमाटा म्हणतो. ते कुठे असतात? पानावर असतात. लीव्स आणि छोटे बारीक होल असतात, त्याला आपण काय म्हणतो? स्टोमाटा. आणि त्याच्याने ते काय करतात? ब्रीथ करतात. त्याच्याने श्वास बाहेर सोडणे घेणे ते करतात. मला सांग, प्लॅन्ट्स बाहेर काय सोडतात मग? जसं आपण बाहेर काय सोडतो? कार्बन डायऑक्साईड. आणि आतमध्ये काय गॅस घेतो? ऑक्सिजन. मग प्लॅन्ट्स काय करतात? आतमध्ये काय घेतात? ते पण कार्बन. हां, ते आतमध्ये घेताना कार्बन डायऑक्साईड घेतात आणि बाहेर काय सोडतात? ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे आपण म्हणतो की भरपूर झाडे लावा. भरपूर झाडे लावले की भरपूर ऑक्सिजन येतो, आणि भरपूर ऑक्सिजन झाला की आपल्यासाठी ते छान असतं, ॲनिमल्ससाठी. बरोबर आहे. म्हणून भरपूर झाडे लावा म्हणतात. तुला कळालं आता कोण कोण कसं ब्रीथ कुठे करतं ते? हां, तर बघ, फिश गिल्सने ब्रीथ करतात, आणि ॲनिमल्स जे असतात त्यांच्या सगळ्यांच्या जे ब्रीथिंगचे आहे ते वेगवेगळ्या टाईप्सचे आहेत, ओके नाही. तर मग लक्षात ठेवायचं, प्लॅन्ट्स हे स्टोमॅटाने ब्रीथ करतात, आणि ते स्टोमॅटा कशावर असतात? लीव्सवर असतात. ओके, समजलं ना?